झालं आपलं घर. गणपती बाप्पा. बघूया कोण आहे. अरे कोणतरी काम करतात काकी इकडे. काकी आहे काकी आहेत. सकाळी सकाळी मस्त आहे की. माझे पण कपडे धुवायचे. सो फायनली वी रीच ॲट होम. दुसरं इकडे दुसरं काम चालू आहे. वेलकम टू कोकण. वेलकम टू कोकण. गुड मॉर्निंग. आत्ता ही खरी गुड मॉर्निंग. झोपायला नाही मिळालं पण नाश्ता वगैरे केला. साबुदाण्याची खिचडी मस्त. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली. आता रेडी आहे आणि आता ऑलमोस्ट आम्ही चाललो आहे देव आणायला. आमची काहीतरी चर्चा चालू आहे. आम्ही दोघं मुंबईवरून रेडी झालो आहे. यांचं अजून रेडी व्हायचं बाकी आहे. सकाळपासून टाईमपास चालू इथे येते. तुला नाश्ता कोणी वाजवायला आणून दिला? मी केला असता. सो आता आम्ही चाललो आहे जुन्या घरी. तिथून थोडंसं सगळ्यांना भेटून मग जाणार आहे देव आणायला. मांड म्हणतात. सो त्या मांडावरती देव तिथे पालखी वगैरे आणलेली आहे. सो तिथून देव आम्ही घेऊन येणार. तिथून पालखीची सुरुवात होणार. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन पालखी नाचवणार, दर्शन वगैरे होणार. सो असे पूर्ण रिच्युअल्स आहेत. हे आहे आमचं जुनं घर. हे आमचं कोकणातलं घर. आमचा जुना घर जो आता पडलाय झालाय. सो आता ही समोर जी गर्दी दिसते आहे ना, ही पालखी निघाली आहे मांडावरून. आता ही पालखी आमच्या गावकऱ्यांच्या घरी आलेली आहे. इथे पालखी सजवली जाईल. हार वगैरे घातले तिला. इथेच पालखीमध्ये देव ठेवले जातील आणि त्यानंतर मग इथून पालखी निघेल. इथेच बांध. जवळ होते.
सो फायनली इथे आमच्या जुन्या घरी पालखी आली आहे. त्यानंतर इथे आमच्या घराच्या बायकांनी पालखीची ओटी वगैरे भरून घेतली, पूजा वगैरे करून घेतली. हे आमच्या पालखीत मांडलेले सर्व देव. एका बाजूला इथे पालखीचा ओटा वगैरे भरणं चालू होतं, तर दुसऱ्या बाजूला सर्व खेळ वगैरे चालू होते, पालखी नाचवणं वगैरे. ते आता पुढे दाखवते तुम्हाला. इथे पुढे पालखी नाचवायला घेतली आहे. हे आमचे थोरले बंधुराज विकी वागन. हे आमचे गावकर. पालखी नाचवायची मजा खूप वेगळीच आहे. मी तरी नाचवली नाही आहे, पण बघून आनंद झाला. खूप छान वाटलं. ऐकून तर खूप होतं आधी मित्रांपासून. जॉब ऑफिसला सुट्ट्या असल्यामुळे पुष्कळ लोकांना यायला मिळत नाही. तो प्रपंच असतो. आमच्या जुन्या घरात पालखीचं सर्व झाल्यानंतर पालखी आमच्या घरी यायला निघाली. हे माझे बाबा पालखी जुन्या घरातून नवीन घरात घेऊन येतात. पालखी घराजवळ आल्यानंतर पालखीचे खांब पाणी लावून वगैरे धुतले, पुसले, पालखीचं स्वागत केलं. त्यानंतर आमची वहिनी त्याने पालखीची पूजा करून घेतली. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. त्यानंतर इथे मी पालखीची पूजा करून घेतली आतमध्ये. घरी आल्यानंतर पालखी अशी बसवत असते वगैरे आणि पालखीची पूजा वगैरे करतात, देवांची पूजा करतात. किंवा फूल, अगरबत्ती वगैरे, दिवा म्हणून आरती करणं, उभारणं, हे सर्व होतं. त्यानंतर प्रत्येकजण पाया वगैरे पडतो. आपल्या त्या काही इच्छा असतील, अपेक्षा असतील त्या देवासमोर मांडतो. सर्व ओटी वगैरे भरून झाल्यानंतर पालखी आमच्या घरातून निघाली. त्यानंतर पुढच्या घरी, त्यानंतर असं पुढली सर्व घरं करून पालखी शेवटी एका घरात जाऊन थांबतो. त्यानंतर तिथे आम्ही भजनाला गेलो. भजनाला बसल्यानंतर नेहमीप्रमाणे भजन प्रेमी असल्यामुळे सखोल साथीत घेणं साहजिक होतं. सो भजनाला सुरुवात केली आम्ही इथे.
गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा दुसरा दिवस. ॲक्च्युली काल पालखी गेल्यानंतर मग काही करता नाही आलं. नंतर आम्ही गेलेलो भजनाला. सो गडबडीमध्ये राहून गेलं कालचं. सो आतला ब्लॉग इथेच संपतो आहे आता. शिमग्याला फर्स्ट टाईम आलो पण एन्जॉय केला. खूप काही पाहिलं, खूप काही शिकायला मिळालं. सो यापुढे नक्कीच प्रत्येक वर्षी येणं असेल. तुम्ही पण जात जा शिमग्याला गावी. सुट्ट्या मिळत नसतील, सुट्ट्या टाका, ॲडजस्ट करा, गावी पोचा. गावचे सण वगैरे सगळे एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. संस्कृती आपली. मी पण आत्ता सुरुवात केली आहे पण ठीक आहे. सो भेटूया लवकरच. आता ऑलमोस्ट आपले सगळे बाईक राईड्स वगैरे पण चालू होतील. त्याचे ब्लॉग्स पण येतील. सो तेही तुम्हाला पाहायला मिळतील. सो भेटू लवकरच पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. हॅलो गाईज, मी पण शिमग्याला आलो आहे. मी पालखी बघितली, एन्जॉय केला, खूप एन्जॉय केली, खेळलो. आणि तुम्ही पण गावाला जावा, एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया.